नमस्कार मित्रांनो, माझ्या आदित्य अकाउंटिंग अकॅडमी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अकाउंटिंगचे सर्व बेसिक्स अगदी सुरुवातीपासून सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंट्स लेजर पोस्टिंग फ्रॉम जर्नल एंट्रीज आणि त्यातील महत्वाचे कन्सेप्ट अगदी सुरुवातीपासून समजावून घेऊ. चला तर मग कुठलीही घाई न करता आपण अगदी सोप्या पद्धतीने अकाउंटिंग शिकायला सुरुवात करूया. मित्रांनो, लेजरमध्ये जर्नल एंट्री पोस्टिंग करण्यासाठी प्रत्येक जर्नल एंट्री मधील डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट संबंधित लेजरमध्ये ट्रान्सफर करावं लागतं. ज्या खात्याला डेबिट आहे त्या खात्याच्या डेबिट बाजूला ती रक्कम लिहितात आणि ज्या खात्याच्या क्रेडिट केले आहे त्या खात्याच्या क्रेडिट बाजूला ती रक्कम लिहितात. तर याचे महत्वाचे नियम बघितले तर प्रत्येक खात्याला एक डेबिट आणि एक क्रेडिट असे असते. जर्नल एंट्रीमध्ये प्रत्येक स्वतंत्र लेजर ओपन करायला लागतं. जसं की परचेस अकाउंट, राम अकाउंट, सेल्स अकाउंट, हे सर्व अकाउंट आपण एक बाय एक हे करतो आणि क्रेडिट अमाऊंटच्या खात्याच्या क्रेडिट अमाऊंटच्या विरुद्ध बाजूला ते लिहितात. तर आपण एका ट्रान्झॅक्शनचं आपण जर्नल एंट्री आणि त्याचं लेजर पोस्टिंग बघूयात. तर ते आपण बघताना सुरुवातीचं पहिल्या नंबरचं जे ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये काय केलेलं आहे, परचेस अकाउंट डेबिट 95,000 आणि राम अँड कंपनी 95,000 हे जे ट्रान्झॅक्शन आहे, तर या परचेस अकाउंटचंही आणि राम अकाउंटचंही आपल्याला दोन स्वतंत्र लेजर ओपन करायला लागतील. तर ते आपण खाली लेजर अकाउंट तयार केलं, एक परचेस लेजर तयार केलंय आणि दुसरं राम अँड कंपनीचं अकाउंट लेजर क्रिएट केलेलं आहे. तर याच्यामध्ये पद्धत अशी आहे, परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू राम अँड कंपनी आणि राम अँड कंपनीच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट असं विरुद्ध बाजूला ते लिहिलं जातं. तर याच्यामध्ये पहिल्या एंट्रीचं आपण जर बघितलं तर 95,000 ची आपण ट्रान्झॅक्शन जे होतं त्याची परचेस एंट्री मधून लेजर दोन क्रिएट केलेले आहेत. तर एक लेजर आहे परचेस अकाउंट. आता 7 जुलैला टू राम अँड कंपनी 95,000 आणि राम अँड कंपनीच्या क्रेडिट साईडला 7 जुलैला बाय परचेस अकाउंट 95,000. तर हे दोन्ही लेजर एक डेबिट आणि एक क्रेडिट या नियमाने आपण रेडी केलेलं आहे. तर त्याच्यानंतर एंट्री नंबर 2 जर बघितलं आपण तर एंट्री नंबर 2 मध्ये एक कॅश अकाउंट डेबिट आहे आणि दुसरं सेल्स अकाउंट क्रेडिट आहे. तर याचे स्वतंत्र दोन लेजर तयार होतील. तर त्याच्याही आपण खाली सेल्स लेजर केलेलं आहे आणि दुसरं कॅशचं केलेलं आहे. तर विरुद्ध नियमाच्या हिशोबाने सेल्स अकाउंटच्या 9 जुलैला बाय कॅश 15,000 रुपयाचं आपण क्रेडिट केलेलं आहे आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू सेल्स अकाउंट 15,000 केलेलं आहे. तर याच पद्धतीनं आपण तिसरं ट्रान्झॅक्शन जर बघितलं तर तिसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे, लॅपटॉप परचेस. लॅपटॉप हा ऍसेट आहे आणि कॅश पण ऍसेटच आहे. या दोन्ही कॅश आणि लॅपटॉपचे दोन्ही पण लेजर आपण खाली तयार केलेले आहेत. तर याच्यामध्ये पहिलं आपण केलेलं आहे कॅश अकाउंट तर ऑलरेडी आहेच आपलं आणि दुसरं आपण लॅपटॉपचं अकाउंट तयार केलेलं आहे. तर 11 जुलैची एक एंट्री आहे, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला 45,000 म्हणजे 45,000 आणि लॅपटॉपच्या डेबिट साईडला 45,000. तर लेजरच्या डेबिट साईडला लिहिताना टू कॅश असे लिहितात आणि लेजरच्या क्रेडिट साईडला बाय पासून सुरुवात करतात. तर या अशा पद्धतीने आपण लॅपटॉपची पण एंट्री बघितलेली आहे. त्यानंतर आपण जे आदित्य सरांचं कॅपिटल अकाउंट आहे त्या संदर्भाचं जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते ट्रान्झॅक्शन आपण बघूया. तर याच्यामध्ये 15 जुलैला कॅश अकाउंट डेबिट आणि आदित्य सरांचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी 1,00,000 रुपयाची जी एंट्री आहे तर त्याच्या ट्रान्झॅक्शनची लेजर पोस्टिंग आपण अशा पद्धतीने बघतोय खाली. इथे आपण आदित्य सरांचं कॅपिटल अकाउंट बघितलं आहे. तर 15 जुलैला आदित्य सरांचं कॅपिटलच्या क्रेडिटला 1,00,000 रुपये आणि कॅश अकाउंट जे आहे तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला 15 जुलैला आदित्य सर कॅपिटल अकाउंट 1,00,000 रुपये. तर हे दोन्ही अकाउंट आपण रेडी केलेत. एक क्रेडिट आहे आदित्य सरांचं आणि कॅशला डेबिट आहे. तर यानंतरचं ट्रान्झॅक्शन आपण बघूया, ज्यामध्ये 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे कॅश डिपॉझिटेड इन बँक. तर एक बँकेचं अकाउंट डेबिट आहे, कॅशचं अकाउंट क्रेडिट आहे. तर या बँक अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या दोन्हीचं आपण लेजर बघूयात खाली. तर कॅश अकाउंट आपलं पहिलंच ऑलरेडी ओपन केलेलं आहे, त्यानंतर आपण बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. तर 19 जुलैला आपण
बँकेमध्ये 10,000 रुपये डिपॉझिट केलं, त्याच्यामुळे टू कॅश अकाउंट हे बँकेच्या डेबिट साईडला टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये 19 जुलैला बाय कॅश अकाउंट 10,000 हे कॅश अकाउंटच्या कॅश लेजरच्या क्रेडिट साईडला टाकलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण पुढचं ट्रान्झॅक्शन असं बघतोय, सॅलरी पेडचं जे आहे 25,000चं, तर आपलं कॅश अकाउंट ऑलरेडी, कॅश लेजर तर ऑलरेडी तयार केलेलं आहे. आपण सॅलरीचं लेजर एक तयार करतोय. आपण सॅलरी लेजर या पद्धतीनं इथे आपण केलेलं आहे. आता सॅलरी हा आपला कंपनीचा एक्सपेन्सेस आहे, त्याच्यामुळे सॅलरी अकाउंटला डेबिट, तर सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश 25,000चं ट्रान्झॅक्शन आहे आणि त्याचं अपोजिट ट्रान्झॅक्शन जे आहे ते 24 जुलैला कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट 25,000. तर याच पद्धतीनं आपण लास्ट एक ट्रान्झॅक्शन जे आहे इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक हे 2,150चं जे ट्रान्झॅक्शन आहे 27 जुलैचं, त्याचं पण बँकेचं ऑलरेडी लेजर आपल्याकडे ओपन आहे आणि आपण इंटरेस्ट रिसिव्डचं एक लेजर खाली तयार केलेलं आहे, तर त्याचंही लेजर पोस्टिंग आपण खालच्या पद्धतीने बघतोय. तर आपल्याकडे बँक अकाउंट ऑलरेडी ओपन आहे अगोदरच. त्यानंतर आपण इंटरेस्ट रिसिव्डचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते लेजरमध्ये असं क्रेडिट साईडला हे आपल्या बिझनेसचं इन्कम आहे, त्याच्यामुळे 27 जुलैला बँक अकाउंट क्रेडिट साईडला आहे 2150चं आणि बँकेच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट रिसिव्डचं 2,150चं ट्रान्झॅक्शन. तर मित्रांनो, आपण वरचे जे 7 ट्रान्झॅक्शन आहेत तर त्याचे 1 बाय 1 आपण प्रत्येक एंट्रीचे 2 लेजर रेडी केलेले आहेत आणि प्रत्येक एक डेबिट आणि एक क्रेडिट या रूल पद्धतीनं हे आपण सगळे ट्रान्झॅक्शन लेजर पोस्टिंग केलेले आहे. तर या पद्धतीनं आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं जर्नल एंट्री पासून लेजर तयार केलेले आहेत आणि लेजर तयार केल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याच्या मंथ एंडिंगला आपण आता जुलैचे ट्रान्झॅक्शन आहे, तर जुलैच्या ट्रान्झॅक्शनला प्रत्येक लेजरचं आपण बॅलन्सिंग करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे परचेस अकाउंटचं 7 जुलैला राम अँड कंपनीचं 95,000 आहे, तर मंथ एंडिंगला त्याचा बॅलन्स आपण क्रेडिट साईडला काही नाही, याचा तर बॅलन्स इकडे येतोय. दुसरं राम अँड कंपनीची जे लेजर आहे तर त्याच्यामध्ये बाय परचेस अकाउंट 95,000 आहे, म्हणून याचाही बॅलन्स आपला 31 जुलैला येतोय 95,000. म्हणजे या दोन्ही अकाउंटचे आपण टोटलिंग करून घेणार. त्याच्यानंतर सेल्स अकाउंट जे आहे, सेल्स अकाउंट 9 जुलैचं आहे बाय कॅश 15,000 रुपयाचं, तर 15,000 रुपयाला इकडे क्रेडिट डेबिटला काही नाही, त्याच्यामुळे त्याचाही बॅलन्स आपण कॅरी डाऊन करणार आहोत इकडे. कॅश अकाउंटच्या जर साईड लेजरमध्ये बघितलं तर इथे 3 ट्रान्झॅक्शन आहेत, 45,000चं, बँक 10,000 आणि सॅलरीचे 25,000. याच्यामध्ये कॅश अकाउंट जे डेबिट साईडला सॅलरी अकाउंट 15,000 आणि आदित्य सरांचं कॅपिटल 1,00,000 रुपये. तर याची डेबिट साईड मोठी आहे 1,15,000 आणि आपण याचं जर बघितलं अकाउंटिंग तर याचे 80,000 रुपये आहे, तर बाय बॅलन्स याचा येतोय 35,000 रुपये. तर या दोन्हीची बी टोटल झालेली 1,15,000 1,15,000. त्याच्यानंतर लॅपटॉप अकाउंटच्या डेबिटला आहे 45,000, म्हणून त्याचा बॅलन्स येतोय 45,000चा कॅरी डाऊनला. त्याच्यानंतर आदित्य सरांच्या कॅपिटलला 15 जुलैचं 1,00,000चं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून त्यांचाही 31 जुलैला डेबिट बॅलन्स येतो 1,00,000 रुपयाचा. त्याच्यानंतर बँक अकाउंटच्या याच्यामध्ये 2 ट्रान्झॅक्शन आहेत, एक कॅश डिपॉझिटचं आहे आणि दुसरं इंटरेस्ट रिसिव्डचं आहे, म्हणून याची दोन्हीची टोटल 12,150ची, तर त्याचाही बॅलन्स 31 जुलैला होता 12,150चा. आणि सॅलरी अकाउंटचं लेजर जर बघितलं तर 24 जुलैचं 25,000चं एकच ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून 31 जुलैला याचाही बॅलन्स 25,000चा कॅरी डाऊन येतोय. आणि लास्ट एंट्री जी आहे इंटरेस्ट रिसिव्डचं, तर इंटरेस्ट रिसिव्ड 27 जुलैचं याचे 2,150 क्रेडिट आहेत, त्याच्यामुळे त्याचाही बॅलन्सिंग जर केलं तर 2,150. तर आपण जेवढे लेजर क्रिएट केलेले आहेत त्या प्रत्येक लेजरचे आपण मंथ एंडिंगला बॅलन्सेस कॅरी डाऊन केलेले आहेत, म्हणजे दोन्ही बाजू सेम केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतंय की दोन्ही बाजूची अमाऊंट ही सेम येते आणि सेम असावीच लागते, त्याच्यामुळे आपले ट्रान्झॅक्शन हे बिनचूक झालेले असतात, ते आपल्या लक्षात येतं. आणि या पद्धतीनं जर विचार केला तर आपण हेच लेजर जे आहेत
ते ट्रायल बॅलन्सला जातात. आता ट्रायल बॅलन्सला जात असताना ह्याच्यामध्ये जेवढे ऍसेटचे अकाउंट आहेत ते डेबिटला जातात आणि एक्सपेन्सेसचे अकाउंट जे आहेत ते देखील डेबिटलाच जातात. आणि लायबिलिटीच्या जी अमाऊंट आहेत, लायबिलिटीचे लेजर्स, ते क्रेडिट साईडला आणि इन्कम आणि गेनचे जेवढेही ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. तर आपण या पद्धतीनं वरचे जेवढेही लेजर आहेत त्या प्रत्येकाचे बॅलन्सेस बघून खाली आपण ट्रायल बॅलन्सला डेबिट साईडला डेबिटचे ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट साईडला क्रेडिटचे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलेले आहे. मित्रांनो, आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. अशाच सोप्या आणि बिगिनर फ्रेंडली अकाउंटिंग लेक्चरसाठी आदित्य अकाउंटिंग अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा. आपण भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिकसह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. धन्यवाद.